कोजागिरी पौर्णिमा म्हणजे काय? कोजागिरी पौर्णिमा म्हणजे अश्विन महिन्यातील पौर्णिमा, सप्टेंबर-ऑक्टोबरच्या दरम्यान येणारी ही एक खास पौर्णिमा आहे. तिला शरद पौर्णिमा किंवा कौमुदी पौर्णिमा असे म्हणतात. या रात्री चंद्र सर्वात तेजस्वी, शांत आणि औषधी गुणांनी परिपूर्ण असतो. शरद ऋतूमध्ये वातावरण शुद्ध होते आणि चंद्रकिरण आरोग्यास पोषक ठरतात असे मानले जाते. या दिवशी महालक्ष्मीची पूजा केली जाते. देवी लक्ष्मी रात्रभर फिरते आणि कोजागिरीत म्हणजेच कोण जागे आहे असे विचारते अशी आख्यायिका आहे. ज्या घरात लोक जागरण करून पूजा करतात व भक्ती करतात त्या घराला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो असे मानले जाते. ही परंपरा आहे. या रात्री लोक दुधात पोहे, साखर, बदाम, पिस्ते इत्यादी टाकून ते खिरीसारखा प्रसाद करतात. चांदण्याच्या प्रकाशात ठेवून तो दुसऱ्या दिवशी ग्रहण करतात. त्यानंतर आरोग्य आणि समृद्धी मिळते असे मानले जाते. कोजागिरीच्या रात्री कुटुंबीय एकत्र बसतात, गाणी भजन खेळतात, संवाद याचा आनंद घेतात. कोजागिरी म्हणजे जागृत राहणे, सतर्क राहणे. फक्त बाहेरच्यांच्या आनंदासाठी नव्हे तर मनानेही जागृत राहून लक्ष्मीप्राप्तीसाठी योग्य कर्म करणे हा संदेश आहे. कोजागिरी पौर्णिमा का साजरी केली जाते? कोजागिरी पौर्णिमा म्हणजे काय? अश्विन महिन्यातील पौर्णिमा हीच कोजागिरी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. तिला शरद ऋतू किंवा पौर्णिमा असे म्हणतात. अश्विन महिन्यातील पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा ही शरद पौर्णिमेच्या दिवशी येते. ह्या रात्री चंद्र सर्वात जास्त तेजस्वी असतो. लक्ष्मी देवीची आध्यात्मिका असे मानले जाते की या रात्री लक्ष्मी देवी आकाशातून पृथ्वीवर फिरते. ती विचारते कोजागिरी म्हणजे कोण जागे आहे. तो कोणी जागे तिच्या भक्तिभावाने जागा राहतो, पूजा करतो त्याला ती संपत्ती व सौख्याचा आशीर्वाद देते. भगवान श्रीकृष्णाची कथा. शरद पौर्णिमेच्या रात्री भगवान श्रीकृष्णाने रासलीला खेळला होता असे पुराणामध्ये सांगितले आहे. त्यामुळे या दिवसाला भक्ती व आनंदाचा उत्सव मानला जातो. या दिवशी लोक कुटुंबाबरोबर रात्र जागरण करतात. अंगणात गच्चीवर किंवा चांदण्याखाली बसून भजन कीर्तन, खेळ, गप्पा याचा आनंद घेतात. दूध व पोहे याचा प्रसाद करून तो रात्री चांदण्याखाली ठेवला जातो. दुसऱ्या दिवशी ते ग्रहण करतात. या कौटुंबिक एकोप्याचा आनंद वाढतो. शरद ऋतूमध्ये वातावरण बदलते, आकाश स्वच्छ होते. पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशात व्हिटॅमिन डी आणि औषधी गुणधर्म असतात. त्या प्रकाशात ठेवलेले दूध शरीराला अधिक पचते व आरोग्यास लाभदायक ठरते. चांदण्याच्या प्रकाशात बसलेल्या मानसिक शांती व मनशांती मिळते. कोजागिरी पौर्णिमा आपण साजरी करतो कारण देवी लक्ष्मीची कृपा मिळावी, आरोग्य आणि समृद्धी मिळावी, कुटुंब एकत्र येऊन आनंद लुटावा, तसेच निसर्गाशी जोडलेल्या अनुभवावा म्हणून कोजागिरी पौर्णिमा साजरी करतात. कोजागिरी पौर्णिमा ही अश्विन महिन्यात असून तिला शरद ऋतू किंवा कोजागिरी पौर्णिमा असेही मानले जाते आणि ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून फार महत्त्वाची मानली जाते. पुराणानुसार या दिवशी महालक्ष्मी देवीची पृथ्वीवर अवतरले आणि ती विचारते कोजागिरी पौर्णिमा कोण जागे आहे. ज्या घरात लोक जागरण करतात, भजन करतात व भक्तिभावाने पूजा करतात त्या घराला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. म्हणूनच या दिवशी लोक रात्रभर जागरण करतात आणि महालक्ष्मीची पूजा करतात. त्यामुळे हा दिवस भक्ती व प्रसंगाचा दिवस मानला जातो. विष्णू धर्मोत्तर पुराणातही शरद ऋतू पौर्णिमेचा विशेष उल्लेख आढळतो. या दिवशी केलेले व्रत, उपवास आणि पूजन यामुळे संपत्ती, सौख्य आणि आरोग्य लाभते असे शास्त्र आहे. कोजागिरी पौर्णिमा ही कौटुंबिक व सामाजिक उत्साहाची यात्रा आहे. लोक अंगणात, गच्चीवर किंवा मंदिरात एकत्र बसून कीर्तन, भजन, गाणी याचा आनंद घेतात. तो दूध रात्री चांदण्याखाली ठेवून ग्रहण करतात. प्रसाद आरोग्याला हितकर मानला जातो. महाराष्ट्र, गुजरात, उत्तर भारत या भागात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा होतो. शरद ऋतूत वातावरण बदलते, आकाश स्वच्छ होते आणि चंद्रप्रकाश फार शीतल असतो. या रात्रीचा चंद्र 16 कलांचा पूर्ण चंद्र मानला जातो आणि त्याचा प्रकाश शरीरावर औषधी परिणाम करतो.
वैज्ञानिक दृष्टिकोनातून चंद्रप्रकाशामुळे मनाला शांतता मिळते, ताणतणाव कमी होतो, शरीराला आवश्यक असा व्हिटॅमिन डी मिळतो. चांदण्यात ठेवलेले दूध पचनास सोपे व पौष्टिक असते. त्यामुळे शास्त्रीय व आरोग्याच्या दृष्टिकोनातून या रात्री जागरण करून चांदण्यात बसण्याची प्रथा आहे. पूजा व विधी. सकाळी स्नान करून घर स्वच्छ करणे, महालक्ष्मीचे चित्र किंवा मूर्ती ठेवून तिची पूजा करावी. लक्ष्मी व श्री गणेशांचा फूल, धूप, दीप नैवेद्य अर्पण करावे. रात्री दूध, पोहे, साखर, सुकामेवा घालून प्रसाद तयार करावा. हा प्रसाद उघड्या आकाशाखाली चंद्रप्रकाशात ठेवावा. भजन, कीर्तन, गप्पा करून जागरण करणे. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रसाद ग्रहण करावा आणि कुटुंबातील सर्वांना द्यावा. को-जागृती या प्रश्नाचा अर्थ शारीरिक जागरण नाही, तर मनाने, विचाराने जागरण करणे हा आहे. लोभ, मत्सर, आळस यापासून जागे राहून चांगल्या कर्मासाठी सज्ज राहणे, याचा हा उत्साहाचा मूळ संदेश आहे. कोजागिरी पौर्णिमा आपल्याला आरोग्य, समृद्धी आणि भक्त्याचे महत्त्व पटवून देते. कोजागिरी पौर्णिमा आपण साजरी करतो कारण महालक्ष्मीची कृपा मिळावी, श्रीकृष्णाच्या रासलीलेची आठवण जपावी, आरोग्यदायी चंद्रप्रकाशाचा लाभ घ्यावा, कुटुंब व समाज एकत्र यावा आणि मनाने जागृत राहून आयुष्य समृद्ध करावे. म्हणूनच कोजागिरी पौर्णिमा ही धार्मिक सण नसून धार्मिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक आणि आध्यात्मिक असा एकत्रित उत्सव आहे. म्हणून कोजागिरी पौर्णिमा साजरी करतात.